माझ्या हातामध्ये एक सुंदर चॉकलेट ठेवायचा काचेचा जार आहे. तो मला आवडतो. त्याचं वजनही फार नाही आहे. कुणी मला सांगितलं की हा तू हातात धर, तुला आवडतो ना, तू हातात धर. मी हा थोडा वेळ हातात धरू शकते. पण कुणी मला सांगितलं की तू हा अर्धा तास हातात धर, तर मात्र माझा हात दुखू लागेल. अजिबात याचं वजन नसणाऱ्या जार मला अचानक खूप वजनाचा वाटू लागेल. कुणी मला सांगितलं की हा तू 1 तास हातात धर, तर मी हा हातात धरेन, पण माझा हात आणखी जास्त दुखू लागेल. माझी चिडचिड होऊ लागेल. मला असं वाटेल की कधी हा जार मी एकदाचा साईडला ठेवून देते. अगदी तसंच आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अगदी गच्च धरून ठेवतो. वर्षानुवर्ष आपण त्याचं ओझं वाहत राहतो. त्यांची गरजही नसते, पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टी धरून ठेवतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. आपल्या प्रगतीच्या आड या सगळ्या गोष्टी येतात. कारण याचं ओझं वाहत असल्यामुळे आपली सगळी शक्ती त्यामध्ये संपून जाते. आपण पुढे जातच नाही, पुढे सरकतच नाही. नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे की जीवन जगत असताना आपण गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत. त्या कशा प्रकारे इग्नोर केल्या पाहिजेत ते आज आपण पाहणार आहोत. नंबर 1, सतत रडत राहू नका. आपल्याला एखादी वस्तू पाहिजे आणि जर आपल्याला ती मिळाली नाही तर आपण रडत राहतो. माझं नशीबच असतं, मला पाहिजे ते मिळतच नाही, अशा गोष्टी आपण बोलत राहतो आणि रडत राहतो. त्या गोष्टीला आपण चिटकून राहतो. ती गोष्टी आपल्याला मिळणार नाही आहे, पण तरीसुद्धा आपण तिला चिटकून राहतो आणि स्वतःला त्रास देत राहतो. मग असंच जर आपण करत राहिलो तर आपण पुढे सरकणारच नाही. एखादी गोष्टीची इच्छा केली, ती मिळाली तर ठीक आहे, पण नाही मिळाली तर काही खूप मोठा प्रॉब्लेम होणार नाही, असा विचार आपण केला पाहिजे. रडण्यामध्ये, दुःख करण्यामध्ये आपली एनर्जी आपण वाया घालवता कामा नये. उलट त्याच एनर्जीचा उपयोग आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी केला पाहिजे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला मोठं काहीतरी मिळवायचं असेल ना, तर या छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणं आधी बंद करा. ज्या गोष्टी तुम्हाला रडवतात ना, त्यांना इग्नोर करा आणि पुढे चला. नंबर 2, ज्या गोष्टी घडतात ना त्यांना सिंपल राहू दे, सोपं राहू दे. जटिल किंवा क्लिष्ट करू नका. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. मग जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणखीन क्लिष्ट करून आपण आपला त्रास का वाढवावा? समजा एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही मेसेज केला, तो मेसेज त्या व्यक्तीने पाहिला, पण तुम्हाला त्याचा रिप्लाय आला नाही, म्हणून तुम्ही सारखा सारखा फोन बघता, सारखा सारखा आपला वेळ वाया घालवता आणि रिप्लाय आला नाही म्हणून वाट बघून मनामध्ये चरफडता. त्यांना जर तुम्ही महत्त्वाचे वाटत नसाल तर कदाचित ते तुम्हाला लगेच रिप्लायही देणार नाहीत. जेव्हा त्यांना तुमची गरज असेल तेव्हा ते तुम्हाला रिप्लाय देणार, मेसेज करणार. मग अशा लोकांसाठी आपण स्वतःला त्रास का करून घ्यायचा? अशा लोकांचा विचार करून, अशा लोकांकडे लक्ष देऊन आपण त्यांचं ओझं का व्हायचं? अशा लोकांना इग्नोर केलं पाहिजे. फोनचा मेसेज आला नाही तर ठीक आहे, येईल किंवा येणार नाही, इतकं सोपं असू द्या. त्याला का आला नाही, किती वेळ झाला, कसं काय झालं, असा सगळा विचार करत ना त्या गोष्टी क्लिष्ट करू नका. आधीच जीवनामध्ये स्ट्रेस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर धरून राहिलात ना तर तुम्ही पुढे सरकूच शकणार नाहीत. तुमचा वेळही वाया जाईल. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या थोड्या इग्नोर करा. नंबर 3, रिजेक्शनचा स्वीकार करा. कुणी नाकारलं ना ते तरी स्वीकारा. मी खूप हुशार आहे, माझं शिक्षण चांगलं झालं आहे, नोकरीचा माझा इंटरव्ह्यूही चांगला झाला, पण तरीसुद्धा मला रिजेक्ट केलं. का रिजेक्ट केलं? मला ती नोकरी हवीच होती. मी रिजेक्शन घेऊच शकत नाही, मी रिजेक्ट होऊच शकत नाही. हे सगळं बोलून काही होणार आहे का? तुम्ही रिजेक्ट झालेला आहात. स्वीकारा ते. रिजेक्शनचा स्वीकार करा. आपण इतके शिकलेलो आहोत, मग कुणी आपल्याला रिजेक्ट केलं तर आपल्याला ते स्वीकारता नाही येणार का? कशाला आपण त्याच्यामध्ये संघर्ष करत राहतो? कशाला ती गोष्ट आपण एवढी धरून बसतो?
स्वीकारा ते आणि पुढे चला. इग्नोर करा त्या गोष्टीला, त्या दुःखात, त्या क्लेशात तुम्ही राहू नका, त्या संघर्षात तुम्ही राहू नका. पुढे चला. काहीतरी आणखीन चांगलं तुमच्या पुढे नक्कीच असेल, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, लोकांच्या वाईट शब्दांचे ओझे वाहू नका. कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोलतं आणि तुमच्या मनाला ते खूप लागतं आणि तुम्ही म्हणता ही गोष्ट ना मी आयुष्यभर विसरू शकत नाही, आणि ती गोष्ट तुमच्या हृदयामध्ये तुम्ही आयुष्यभर जिवंत ठेवता. ती जखम तुम्ही ओली ठेवता आणि वर्षानुवर्ष ते ओझं तुम्ही फक्त वाहत राहता. कशासाठी? काय गरज आहे काय याची? याचा त्रास कुणाला होणार आहे? तुम्हालाच होणार आहे. याच्या वेदना कुणाला होणार आहेत? तुम्हालाच होणार आहेत. आणि अशा अवस्थेत तुम्ही पुढे जाऊ शकता का? उंच भरारी घेऊ शकता का? नाही. मग अशा गोष्टी, दुःखद गोष्टी, लोकांच्या वाईट शब्द, जे कटू शब्द आहेत ते आपण का जपून ठेवायचे? ते आपण इग्नोर करायला पाहिजेत. खरं तर अशा कटू किंवा नकारात्मक गोष्टींना आपण आपल्या जीवनात महत्त्वच देता कामा नये. इग्नोर केल्या पाहिजेत त्या ह्या सर्व गोष्टी. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला ह्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर कराव्या लागतील, इग्नोर कराव्या लागतील. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींचं ओझं तुम्ही वाहता कामा नये. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला खूप पुढे जायचं असेल ना, तर अनेक गोष्टी तुम्हाला इग्नोर करता आल्या पाहिजेत. तुम्हाला उंच उडायचं असेल, तुम्हाला दूरवरचा प्रवास करायचा असेल, तर या नकारात्मक गोष्टींचे ओझे तुम्ही सोबत घेऊन चालू शकत नाही. तुमची गती मंद करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही इग्नोर केल्या पाहिजेत. तुमचे वजन वाढवणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही दूर सारले पाहिजेत आणि तुम्ही हलकं व्हायला पाहिजे. आणि या प्रवासाचा, यशाच्या प्रवासाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. आणि तो तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा या सगळ्या नकारात्मक गोष्टी तुम्ही सोडायला शिकाल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.